गोळे अर्धशतक जरी तुमचं पूर्ण झालेलं असेल पण एक मॅच विनिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अनिल सर मनापासून धन्यवाद. त्यासाठी तुम्हाला 2100 रुपयाचं प्राइज खास तुमच्यासाठी संघमालक अजय जगताप यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळालं. मी त्यांनाच विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण भूषण यांच्यासाठी प्राइज आपल्या शुभ हस्ते आपण सुपूर्द करावं. बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा थँक्यू. आणि त्यानंतर समद अख्तर राहुल धनवलची विकेट घेतली म्हणून तुमच्यासाठी सुद्धा 2100 रुपयाचा प्राइज या ठिकाणी अगदी संघमालक अजय जगताप यांच्या माध्यमातून मिळेल. अजय सर या समद अख्तर यांच्यासाठी 2100 रुपयाचं रोख पारितोषिक. थँक्यू. पहिलं षटक आपण मैदानामध्ये पाहतो. फिरोज पठाण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. नामदार चषक 2024 आपण अनुभवत आहात. आज सुपर 8चा अ गट मैदानामध्ये खेळतो आहे आणि अ गटातला हा सामना क्रमांक 2 आहे. एका बाजूला स्टेलियन, दुसऱ्या बाजूला पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. डेडबॉलची घोषणा होताना पाहायला मिळते आहे. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी या संघाने टॉस जिंकला. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धावफलकावर 4 धावा. पहिलं षटक हाताळतायत फिरोज पठाण. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता मनसूफ शाह आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या समवेत आघाडीची जोडी आहे. युवराज गुंजाळ यांच्या सोबत बॉल हवेत. फटका फसलाय. मोठी विकेट येते. युवराज माफ करा इथे मनसूब होत आहेत बाद. पहिला धक्का फिरोज पठाण इथे संघाला मिळवून देत आहेत. मोठी विकेट आली आहे. संघाचा आयकॉन मनसूफ शाह मात्र या ठिकाणी बाद झालेला आहे. पहिलं यश संघाला मिळवून दिलंय ते म्हणजे फिरोज पठाण यांनी. अप्रतिम गोलंदाजी इथे करताना पाहायला मिळाली आणि अप्रतिम झेल सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या स्क्रीनवर आपण मनसूफ शाह यांना पाहतोय. निराश हताश होऊन मात्र मैदान सोडतायत. तंबूच्या आसऱ्याला गेलेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये राहुरी या गावाला बिलॉंग करणारा टेनिस बॉल क्रिकेटमधील एक प्रतिभावंत खेळाडू, नगर जिल्ह्यामध्ये या खेळाडूची सुद्धा चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते. सुनील खर्डे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. पहिला सामना आपण पाहिला भूषण गोळे यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर अनया 11 कनोली या संघाने विजय मिळवला आणि त्यानंतर तिथे भूषण गोळे या सामन्याचे सामनावीर सुद्धा राहिले. अप्रतिम फटके, नेत्र दीपक फटके आपण भूषण गोळे यांच्या बॅटमधून पाहिले. या सामन्यामध्ये काय होणार, काय घडणार ते आपल्याला पाहायचं आहे. पहिलं षटक हाताळतायत श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावचा सितारा फिरोज पठाण. सुनील खर्डेसाठी हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. संपर्क नाहीये. काय चेंडू टाकलाय पहा. फिरोज पठाण आणि सुनील खर्डे हे द्वंद्व अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळालं, परंतु तिथे फिरोज पठाण सुनील खर्डेच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. इथे काय होणार या सामन्यामध्ये ते पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. महेश चव्हाण चेंडूवर देणार आहेत. चांगले एफर्ट महेश चव्हाण यांचे पाहायला मिळालेले आहेत. वाऱ्याच्या वेगात ते चेंडूवर आले. एक सिंगल प्राप्त झाली, एक धाव मिळाली आणि सुनील खर्डे यांनी खातं उघडलंय ऑफ द मार्क. एक धाव इथे कंप्लीट करत असताना धावसंख्या जाते पुढे. धावफलकावरती धावा 5 धावा धावफलकावरती आहेत. युवराज गुंजाळ आपण मैदानामध्ये पाहतो. संघाचे संघनायक आहेत. या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ युवराज गुंजाळ यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेला आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित केलं आणि फलंदाजीमध्ये देखील युवराज गुंजाळ यांचा अप्रतिम खेळ पाहायला मिळालाय. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी या गावाचे ते खेळाडू आहेत. समोर फिरोज. यावेळेसचा चेंडू व्हाईट बॉलचा कॉल येतोय
आणि वन बाउन्सचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. गेला वाईट. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूबाई यांच्याकडून वाईटची एक रन. अतिरिक्त उसळी चेंडूला घेतली आणि फर्स्ट बाउन्स वॉरंट सुद्धा करण्यात आलेला आहे. 1 फॉर द ओव्हर. यावेळी लाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे मिड ऑन जुनेद पटेल चेंडूवर देणार आहे. धाव मिळणार नाहीये. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये होतंय समाप्त. एक यशस्वी षटक आपण म्हणू शकतो. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाकडून फिरोज पठाण यांनी हाताळलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर 1 बाद 6 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव अवनी पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रैनपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 1 बाद 6 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवर आता सुनील खर्डे येताना पाहायला मिळत आहेत. शतकवीर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि षटकारांचा राजा म्हणून मी सातत्याने या खेळाडूचा उल्लेख करतो. राहुरीच्या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं मित्रांनो तर अनेक शतकं आहेत. राहुरीमध्ये 3 असतील, वैजापूरमध्ये 1 शतक आहे, शिर्डीमध्ये 1 शतक आहे. जामखेडच्या स्पर्धेमध्ये 1 शतक झळकावणारा सुनील खर्डे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. आणि एक सीझनमध्ये एका पर्वामध्ये मिस्टर JPL सुद्धा राहिला होता. ज्युनियर प्रीमियर लीगची स्पर्धा सुद्धा गाजवणारा हा सुनील खर्डे. यावेळेस आपण पाहतोय यस फलंदाज बाद. सुनील खर्डे यांना माघारी जावं लागतंय आणि इथे कौतुक करावं लागेल गोलंदाज अझर शेख यांचं. मोठी विकेट संघाला मिळवून दिली आहे. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची टाळी. रिप्लेमध्ये पाहू शकतो आपण बॅटची इनसाइड एज आणि गणेश जाधव सरांनी पकडलेला अप्रतिम झेल आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. मित्रांनो, ज्या वेळेला बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाकडे जातो ना, तो झेल पकडणं थोडंसं कठीण असतो आणि याही परिस्थितीमध्ये आपण गणेश जाधव सरांना पाहिलं अप्रतिम झेल पकडत असताना. या स्पर्धेच्या निमित्तानं आज दौंडवरून सतीश पठारे सर सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि ज्यांना SP बॅट पाहिजे असतील SP कंपनीच्या तर आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता. येणाऱ्या 16 तारखेपासून दौंडमध्ये देखील किंग जेरुसलेम क्रिकेट क्लब आयोजित माही चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा असणार आहे. तिथे आपण जर पाहिलं तर गाववाईज तालुकावाईज टेनिस बॉल क्रिकेटची ती लीग स्पर्धा असणार आहे. पहिल्या क्रमांकासाठी 51,000 पारितोषिक आहे आणि त्या स्पर्धेचे आयोजक म्हणून जॉन येरोळ यांच्याशी आपण संपर्क करू शकता. रेल्वे कामगार मैदान दौंड या ठिकाणी आज सतीश पठारे सर आलेत, त्यांचंही मनापासून स्वागत असणार आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज नवनाथ हडवळे मैदानामध्ये दाखल होत आहेत. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी या गावचा हा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला अझर शेख. ओहो, इथे अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. तुम्ही जर पाहिलं तर अझर शेख यांच्या गोलंदाजीमध्ये वेग सुद्धा आहे, चांगल्या टप्प्यावर ते गोलंदाजी करतात. या अगोदर डावखुरे हाताचे सुनील खर्डे होते, त्यांच्या विरोधामध्ये आउटसाइड द ऑफ म्हणजे फलंदाजापासून थोडासा दूर चेंडू ठेवला होता आणि तिथे सुनील खर्डे यांची विकेट मिळाली. त्यानंतर नवनाथ हडवळे मैदानामध्ये आल्यानंतर त्यांनी फुलर लेंथवर पुढे टाकलेला चेंडू आणि तिथे नवनाथ हडवळेचे चरण स्पर्श केले चेंडूने असं आपण म्हणू शकतो. शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानात अझर शेख चांगली गोलंदाजी करतात. लीग पद्धतीमध्ये ज्यावेळेला तुम्ही संघाची बांधणी करतात त्यावेळेला तुमच्या संघामध्ये स्थानिक खेळाडू स्थानिक गोलंदाज हे चांगले असणं फार गरजेचं असतं. इथे सुद्धा
अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळते. 3 चेंडू टाकले, 3 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव आतापर्यंत अझर शेख यांनी खर्च केलेले नाही. कौतुक तर त्यांचं करावं लागणार आहे, कारण पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघानं टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय संघनायकानं घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत सार्थ ठरवलाय तो गोलंदाजांनी. पहिलं षटक फिरोज पठाण यांनी टाकलं, 6 धावा दिल्या, 1 विकेट तिथे मिळवली होती आणि इथे या दुसऱ्या षटकामध्ये देखील 3 चेंडू अझर शेखने निर्धाव टाकलेत. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं. इंटेलिजंट क्रिकेट अक्षय तावरे तिथे चेंडूवरती आहेत. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच नवनाथ हनवळेला सुद्धा परतावं लागलं असतं, परंतु तिथे आपण जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये रिप्ले मध्ये सुद्धा आपल्याला हे दृश्य बघायला मिळतंय. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अक्षय तावरे, शॉट कव्हरला होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्यांचा अयशस्वी ठरला जरूर, परंतु प्रयत्नांना तिथे दाद द्यावी लागणार आहे. अझर शेख अप्रतिम कामगिरी करतायत. 2 धावा आल्यात, 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे 8 धावा तुम्ही धावफलकावरती पाहताय. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग 2024चा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार. मोठा फटका यावेळी जर पाहिलं तर काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे नवनाथ हडवळेच्या स्लॉट मध्ये चेंडू आणि जाईल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई वेंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. नवनाथच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार आपण मैदानामध्ये पाहतोय. अझर तयार होत आहे. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला चेंडू उडवलाय. अवयात क्षेत्ररक्षक धावतायत आणि तिथे निर्णय येतोय हा लागोपाठचा दुसरा बहारदार षटकार. आता मी नाही कोणाला फटका सातवा धाव. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई वेंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती जातोय आपण. पहिल्या षटकानंतर 6 धावा होत्या. अझर शेख आले गोलंदाजीसाठी. पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा खर्च झाला नाही, परंतु त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये नवनाथ हडवळेनं मात्र धावा वसूल केल्या. 2 ओव्हर नंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती आहे. 2 ओव्हर नंतर 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत संघाचा आयकॉन, बारामतीचा हा सितार आहे, मोरगावचा हा सितार आहे. आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ॲज आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतोय. पायरन्स क्रिकेट क्लब या संघाकडून मात्र तो कामगिरी बजावताना पाहायला मिळतोय. आणि खरं तर नामदार चषक 2024च्या बाबतीत तुम्ही मित्रांनो यावर्षी जर बघितलं ना तर नामदार चषक ही क्रीडा स्पर्धा यावर्षी राहता तालुका मर्यादित न ठेवता नामदार साहेबांच्या आशीर्वादाने मतदारसंघातील सर्व खेळाडूंना संधी देणारी ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा असू शकते आणि ते काम आमदार साहेबांनी केलेलं आहे. यावेळेस चेंडू अप्रतिम फटका युवराज गुंजाळ यांच्या बॅटमधून येतोय. एक सदाबहार षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई वेंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन. थँक्यू डीजे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अल्ताफ शेख दाड यांच्या वतीनं 1100 रुपये आणि ते अक्षय तावरेच्या विरोधात जर खेळले. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मित्रांनो चेंडूनं क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आणि हा चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पार. भाग्यशाली चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा. 4 धावा खर्च झाल्या. चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड ही क्रिकेटमध्ये असणं फार गरजेचं आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि त्यानंतर एक महत्त्वाचा अंग क्रिकेटमध्ये काय आहे तर तो क्षेत्ररक्षण आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण सुद्धा तुम्हाला क्रिकेटमध्ये अप्रतिम करावंच लागतं. यावेळी चेंडू समोर मात्र हलक्या दर स्टिअर केलाय. ड्राईव्ह करत असताना फिरोज पठाण येणार आहेत. 1 धाव मिळते आहे.
मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तुम्ही जर विचार केला तर जॉन्टी रोड्स हे एकमात्र खेळाडू होते की आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. अनेक जाहिराती त्यांना मिळाल्या. जे एकमेव ते खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा राहिले आणि क्षेत्ररक्षण हा अविभाज्य घटक खरं तर क्रिकेटमध्ये आहे. एक सिंगल आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना धावफलकावर 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 सुरू आहे. नवनाथ हडवळे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. मागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी नवनाथनं केली. आता 2 हे संगमनेर तालुक्यातले खेळाडू आहेत. एका बाजूला युवराज आहेत तर दुसऱ्या बाजूला नवनाथ हडवळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मावळा 11 संगमनेर या संघातून व्यावसायिक क्रिकेट खेळणारे 2 खेळाडू आहेत. आज जर तुम्ही पाहिलं तर लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषकमध्ये स्टॅलियन या संघाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहेत आणि या 2 खेळाडूंवरती सुद्धा अनेकांच्या नजर आहेत. संगमनेर तालुक्यातील अनेक प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेले आहेत आणि इथे ही मॅच जरूर ते पाहत असतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. थोडेसे बॅकफुटला गेले होते आणि थोडेसे शफल लाईनमध्ये आले होते हा फटका खेळण्यासाठी. परंतु अक्षय तावरे यांच्याकडे क्षमता आहे. अक्षय तावरे यांच्याकडे ताकद आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जाणले जातात. एक पूर्ण पॅकेज आहे आयकॉनचं पूर्ण पॅकेज म्हटल्यानंतर एक फलंदाज चांगले आहेत, एक गोलंदाज आहेत आणि मिस्टर लीग आपण अक्षय तावरेला म्हणू शकतो. वाह, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स बघायला मिळाला आणि शेवट काय झालाय षटकाचा. षटकाची सुरुवात षटकारानं झाली होती परंतु शेवट मात्र या निर्धाव चेंडून झालाय. ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर झाल्यात आणि 3 ओव्हर नंतर 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू गाडे पाटील रहिमपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. कॉन्ट्रीब्युशन अर्थात भागीदारी आपण पाहतोय. युवराज गुंजाळ 4 चेंडू खेळलेत, 11 वर नाबाद आहेत. नवनाथ हडवळे 8 चेंडू खेळलेत, 14 या आकड्यावर ते नाबाद खेळत आहेत. म्हणजे 25 धावेंची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळालेली आहे. 3 ओव्हर झाल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर 31 धावा. नामदार साहेबांचं कौतुक यासाठी सुद्धा की ही स्पर्धा राहता तालुका मर्यादित न ठेवता नामदार साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील सर्व खेळाडूंना संधी देणारी ही एकमेव क्रीडा स्पर्धा म्हणजे नामदार चषक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याबद्दल सुद्धा आपण नामदार साहेबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात. गावकरी क्रिकेट क्लब लोणी प्रवरा आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब मित्र परिवार त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच व्यक्तिमत्व एकत्र आले आणि त्यानंतर एक मोठी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवतो आहोत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाजीसाठी येत आहेत अझर शेख, शैलेश बेंद्रे आलेत. बॉल हवेत आहे आणि इथे पहिल्याच चेंडूवर युवराज गुंजाळ यांची मात्र मोठी विकेट येते. फलंदाज बाद. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी. युवराज गुंजाळ बाद झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लोवर फुल टॉस होता आणि लॉंगॉनला मात्र कुठल्याही प्रकारची चूक होताना पाहायला मिळालेली नाहीये. अजून एक मोठा धक्का बसलाय. युवराज बाद झालेत. निराश हताश होऊन मात्र तंबूच्या आसऱ्याला जात आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. पिंपरी निर्मळ गावचा दत्ता निर्मळ आता मैदानामध्ये दाखल होत असताना होमगार्ड या पदावर कार्यरत आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून राहता तालुक्यातील हे खेळाडू आहेत. एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून दत्ता निर्मळ यांची ओळख आपल्याला खरं तर बघायला मिळाली. मागच्या काही महिन्यांपासून दत्ता निर्मळ टेनिस बॉल क्रिकेटपासून थोडेसे लांब राहिले. आपल्या व्यवसायामुळे, आपल्या कामामुळे, आपल्या जॉबमुळे त्यांना क्रिकेट खेळता आलं नाही. परंतु आज तुम्ही जर पाहिलं तर या लोणी प्रीमियर लीगमध्ये दत्ता निर्मळ यांना तुम्ही खेळताना पाहताय. गोलंदाजी करण्यासाठी शैलेश बेंद्रे गोलंदाजी करतायत. आपण या अगोदरही चर्चा केली की स्थानिक गोलंदाज तुमच्या संघामध्ये असणं फार गरजेचं आणि ते चांगले असणं गरजेचं आहे. चांगल्या टप्प्यावर अचूक देणं, खांद्यावर कंट्रोल असणारी गोलंदाजी तिथे त्या गोलंदाजाकडून होणं अपेक्षित असतं आणि अझर शेख आणि शैलेश बेंद्रे यांचं खरं तर आपण कौतुक करणार आहोत. खूप चांगली गोलंदाजी करतायत. शैलेश बेंद्रे यांनी पहिल्याच चेंडूवर युवराज गुंजाळ यांची मोठी विकेट संघाला मिळवून दिलेली आहे. पाहूयात समोरच्या बाजूला आता दत्ता निर्मळ.
फुलर लेंथवर टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. जुनेद पटेल चेंडूवरती येत असताना पाहायला मिळत आहेत. हे सुद्धा राहता तालुक्यातील एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. हर्षल भांगेवरती आज नजरा आहेत. जुनेद पटेलवर आज नजरा आहेत. म्हणजे संघातील जे स्थानिक खेळाडू आहेत त्यांच्यावरती भरपूर नजरा असणार आहेत. लोणी प्रीमियर लीग वरती सुद्धा अनेकांच्या नजरा आहेत. एकने धावसंख्या पुढे जाते धावफलकावर 32 धावा. किती धावा बनवल्या जातील पहिल्या डावामध्ये ते पाहणं गरजेचं आहे. मागचा सामना तुम्ही पाहिला 69 धाव्यांचं आव्हान होतं. 69 धावा भूषण गोळे यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर. तिथे मात्र तो सामना एक हाती विजयी करण्यामध्ये नक्कीच अनाया 11 कणोली संघाला यश मिळालं. या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ते सुद्धा आपल्याला पाहायचं. शैलेश त्यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. फिरोज पठाण वन बाउन्स चेंडूचं कलेक्शन करतायत. फेक सुद्धा तिथे अप्रतिम पाहायला मिळालेली आहे आणि तिथे नवनाथ हडवळे इथे धाव घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले, परंतु दत्ता यांनी नकार दिला. एकच धाव तिथे मिळते. धावसंख्या 1ने जाईल पुढे. धावफलकामध्ये होतोय बदल, हलकासा बदल होताना धावसंख्या 33 धावा. नेल्सन अंक सुद्धा धावफलकावर 33 धावा. 3 फलंदाज बाद. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. 3-3-3 आफ्टर 3.3 ओव्हर्स. गोलंदाज परत एकदा शैलेश तयार होत आहेत. फुलर लेंथवर चांगल्या टप्प्यावर टाकलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. एकच धाव कंप्लीट झाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा हलकासा बदल आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 आकड्यावरती जाताना पाहायला मिळते आहे. धावा बनवाव्या लागतील. फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार जर तुम्ही केला तर संघातील महत्त्वपूर्ण प्रमुख खेळाडू बाद झाले. त्यानंतर नवनाथ हडवळे यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली. इथून पुढे धावा बनवण्याची ही जबाबदारी. त्यामुळे दत्ता निर्मळ आणि नवनाथ हडवळे यांना एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे. दत्ता निर्मळ यांना सुद्धा नवनाथला चांगली साथ देण्याची गरज आहे. याही वेळेस अचूकता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते पहा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. थोडंसं गतीमध्ये सुद्धा व्हेरिएशन मिश्रण बघायला मिळालं आणि चांगली गोलंदाजी करताना आपण शैलेश यांना पाहिलं. रिप्लेमध्ये पाहू शकतो स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला. फुलर लेंथवर टाकलेला बॉल संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 34 आकड्यावर आहे. 3-34. सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी या मॅचमध्ये पायरन्स क्रिकेट क्लब लोणी या संघाने या मॅचमध्ये आतापर्यंत मजबूत पकड मिळवलेली आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. इथून पुढे काय घडणार? फलंदाजी करणारा संघ वर्चस्व निर्माण करेल का? पुढे सरसावले. फुल टॉस चेंडू. हर्षल भांगे तिथे चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू थोडासा पुढे पडला. कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. एकच धाव आली. धावसंख्या 1ने जाईल पुढे. ओव्हरचा खेळ सुद्धा समाप्त झालेला आहे. 4 ओव्हर झाल्यात. 4 ओव्हर नंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यात 35 धावा स्टॅलियन. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 4 ओव्हर झाल्यात. 4 ओव्हर नंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 सुरू होतोय आणि 5वं षटक घेऊन येत आहेत आयकॉन अक्षय तावरे. गोलंदाजी करण्यासाठी त्यांना पाहायला मिळणार आहेत. तर समोर आपण पाहणार आहोत नवनाथ हडवळे. यावेळेस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिरोज पठाण चेंडूवरती येत असताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या सामन्यामध्ये एक गोष्ट आवर्जून आपल्याला पाहायला मिळाली की गणेश जाधव सरांनी त्या दिवशी बाईटमध्ये सांगितलं की क्रिकेट खेळता खेळता क्रिकेट जगता आलं पाहिजे. आणि त्यानंतर मनसुफ शाह यांचा इंटरव्ह्यू ज्यावेळेला झाला त्यावेळेला मनसुफ शाह यांनी सांगितलं की गणेश जाधव सरांचा इंटरव्ह्यू मी पाहिला. तिथे गणेश जाधव सरांनी सांगितलं की क्रिकेट जगता आलं पाहिजे. आणि त्यानंतर आमचा संघ माझा खेळ सुद्धा तिथे अतिशय चांगला होताना पाहायला मिळाला. आज ते 2 संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. यावेळेला पुढे खेळण्याचा प्रयत्न राहिला. संपर्क नाहीये. थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट.
पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता दत्ता निर्मळ यांचा, परंतु संपर्क बॅट आणि बॉलमध्ये होऊ शकलेला नाहीये. दत्ता स्ट्रायकिंग एंडवर, तर दुसऱ्या बाजूला अक्षय तावरे आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. आयकॉन अक्षय तावरे. याही वेळेस अप्रतिम लाजवाब गोलंदाजी अक्षय तावरे यांची होताना पाहायला मिळाली. मित्रांनो, ज्यावेळेला अक्षय तावरेने या अगोदरचं षटक टाकलं, या अगोदरच्या षटकातला शेवटचा चेंडू तुम्ही पहा, रिप्लेमध्ये जाऊन पहा. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी, अचूकता आहे गोलंदाजीमध्ये अक्षय तावरे यांच्या माध्यमातून. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. एज आणि आहा, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. या स्पर्धेत गणेश जाधव सरांनी पकडलेला हा सुद्धा एक अप्रतिम झेल आहे. या अगोदर सुद्धा एक चांगला झेल त्यांनी पकडला होता. संधी साधून थेट पट्टीने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर कोहलीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. अप्रतिम झेल पकडलाय गणेश जाधव सर यांच्या माध्यमातून आपण नक्कीच मैदानामध्ये पाहिले. या अगोदर सुद्धा सुनील खर्डे यांचा एक अप्रतिम झेल त्यांनी पकडला होता. बॅटची इनसाइड एज घेणारा तो चेंडू होता, तिथे सुद्धा चेंडूवरती झेप टाकले आणि तो झेल सुद्धा अतिशय अप्रतिम पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये अनेक झेल आपण पाहिले. या स्पर्धेतला पहिला अप्रतिम झेल अंकुश शेकडे सरांनी पकडला, त्यानंतर राहुल गिरे यांनी एक चांगला झेल पकडला. त्याचबरोबरीने आपण समद अत्तार यांना पाहिलं एक अप्रतिम झेल या स्पर्धेमध्ये पकडत असताना. असे अनेक झेल या स्पर्धेमध्ये झालेत आणि आत्ताचा झेल सुद्धा या स्पर्धेतला लाजवाब झेल गणेश जाधव सर. खोलवर टप्प्याचा बॉल बॅटवरती प्रॉपर येऊ शकलेला नाहीये. अभिजित दुधे चेंडू फलंदाजीसाठी आले आणि पहिला चेंडू खेळताना बघायला मिळाले. टॉपेज घेतला, बॅटवरती हा चेंडू प्रॉपर येऊ शकला नाहीये. एक धाव कंप्लीट करत असताना हेड्स अँड टेल्स नगर या संघाकडून कित्येक वेळा आपण अभिजित दुधेला पाहिलं. संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतभराचा प्रवास, भारत नाही तर अखादी देशामध्ये जाऊन सुद्धा अभिजित दुधेनं आपला खेळ दाखवला. आज आयडॉलच्या भूमिकेमध्ये तो खेळतोय. सुरेख चेंडू नवनाथ हडवळेसाठी, संपर्क नाहीये. याही वेळेस अक्षय तावरे मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. फक्त 2 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट या षटकामध्ये. 5 ओव्हर झाल्यात, 4 बाद 37 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 5 ओव्हर झाल्यात. 5 ओव्हर नंतर 37 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत. मागच्या षटकामध्ये फक्त 4 धावा देऊन 1 विकेट घेणारा शैलेश बेंद्रे गोलंदाजीसाठी. तर समोर आपण पाहतोय अभिजित दुधे. नगर शहरातील उपनगर इथला हा खेळाडू आहे आणि आज लोणी प्रीमियर लीग मध्ये फुलर लेनचा बॉल हा सुद्धा बॅटवरती प्रॉपर येऊ शकलेला नाहीये. 1 धाव तिथे कंप्लीट होत असताना तुम्ही अभिजित दुधेच्या हाताला बँडेज पाहू शकता. सलाईन घेऊन तो मैदानामध्ये दाखल झालेला आहे. स्पर्धेच्या अगोदर तो सुद्धा आजारी होता, हॉस्पिटलाइज होता, परंतु आपल्या संघ मालकाने आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि संघासाठी खेळायचं आहे. म्हणून तो पहिल्या दिवशी सुद्धा ज्यावेळेला खेळण्यासाठी आला त्यावेळेस सुद्धा तो आजारी होता. आज सुद्धा मैदानामध्ये सलाईन घेऊन तो उतरला. असे अनेक खेळाडू आहेत. किरण खोबरे असतील. किरण खोबरे सुद्धा मॅचच्या 1 दिवस अगोदर आजारी होते, परंतु संघ मालकाने ॲज अ आयकॉन म्हणून आपल्याला घेतलं. त्यानंतर जॉन्टी वदक सर असतील, ते सुद्धा आजारी असताना या स्पर्धेमध्ये खेळले. म्हणजे असे अनेक खेळाडू आहेत. आसिफ खतीब हा सुद्धा थोडासा आजारी असताना संघनायक म्हणून त्यानं सुद्धा चांगली भूमिका बजावली. त्याबद्दल खरंच या खेळाडूंचं कौतुक असणार आहे. फुल टॉस
आणि चेंडू जाणार आहे मिड विकेट सीमारेषेच्या पार. नवनाथ हडवळे यांच्या बॅट मधून संगमनेरी तडका षटकार. आता मी नाही कोणाला बी. फटका साधवाधा आगेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ बुबे पाटील व श्री महेश लोखंडे यांचा दणदणीत षटकार. फुलटॉस चेंडू आणि त्यानंतर नवनाथ हडवळेनं केलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालेलं. धावसंख्या जाते पुढे 44 धावा. 4 फलंदाज बाद असताना शैलेश यांच्या विरुद्ध आक्रमण झाले. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहणार आहोत नवनाथ हडवळे. यावेळेसचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फिरोज पठाण चेंडूवर देणार आहेत. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण होत असताना पाहायला मिळालेल्या आहे. नवनाथ हडवळेवर सुद्धा नजरा आहेत आणि आज संघासाठी धावा बनवायच्यात. एक चांगलं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर उभं करायचं आहे. या स्पर्धेतला दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील सुपर 8ला जाणारा पायरन्स क्रिकेट क्लब हा संघ एका बाजूला आहे, तर या स्पर्धेतला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला सुपर 8ला जाणारा स्टॅलियनचा संघ एका बाजूला आहे. आणि इथे या सुपर 8च्या अ गटामध्ये हे 2 संघ आजच्या दिवसातला दुसरा सामना खेळत आहेत. कोण विजय मिळवत आहे पहिला ते सुद्धा पाहायचं आहे. याही वेळेस फॉलोविंग स्वीप, अप्रतिम फटका, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाईल आणि नवनाथ हडवळेचा अजून एक धमाका येतोय. 6 धावा षटकार. छत्रपतींचा छावा यावेळेस 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. धावसंख्या 52 या आकड्यावर जाते. अर्धशतक स्टॅलियन संघाचे पूर्ण झालेलं आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा धावफलकावर आहे. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. तिथे बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय. फिरोज पठाण चेंडूवर देणार आहेत. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण होणार आहेत. 2 धावा आल्यात. 2च्या मदतीने 54 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या डावातला बाकी असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक प्रेक्षक उपस्थित झालेत. आज लेखणी सम्राट ललित मोरे सरांचं सुद्धा आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालेलं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. धावसंख्या 54 धावा. 4 फलंदाज बाद असताना 5.5 षटकं झाली आहेत. शैलेश बेंद्रे गोलंदाजी करतायत. यशस्वी गोलंदाजी नक्कीच आपण म्हणू शकतो शैलेश बेंद्रे यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये जरी थोड्या धावा आल्या असल्या तरी स्लॉक ओव्हरमध्ये नवनाथनं सुद्धा चांगला खेळ केला आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटला चेंडू जाईल. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. 2 धावा तिथे पूर्ण झाल्या आणि पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. प्रथमतः फलंदाजी करत असताना स्टॅलियन संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 56 धावा बनवल्या आणि जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघासमोर आहे. मानवंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत. दमदार
स्वागत स्वैग से करेंगे सबका स्वागत। पहिला डाव मित्रांनो समाप्त झालाय. मॅच समरी तुम्ही पाहताय. मॅच नंबर 17 ग्रुप मॅच सुपर 8चा अ गट आज खेळतोय. एका बाजूला स्टॅलियन 11, दुसऱ्या बाजूला पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. स्टॅलियन संघाने प्रथमतः फलंदाजी केली. नवनाथ हरवळे नाबाद 35 धावा बनवल्या. 18 चेंडूंचा सामना त्यांनी केला. युवराज गुंजाळ 5 चेंडू खेळलेत, 11 धावा त्यांनी बनवल्या. मनसुफ शाह 3 चेंडू 4 धावा. अभिजित दुधे 2 चेंडू खेळलेत, 2 या धावसंख्येवर ते सुद्धा नाबाद राहिले. तर गोलंदाजीचा विचार जर केला तर फिरोज पठाण यांनी 1 षटक हाताळलं, 6 धावा देत 1 विकेट त्यांना मिळाली. अक्षय तावरेनं चांगली गोलंदाजी केली, 2 षटकं टाकत 13 धावा दिल्या, 1 विकेट त्यांना मिळाली. अझर शेख यांनी 1 षटक टाकलं, 14 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यांना मिळाली. सुनील खर्डे यांची विकेट त्यांनी घेतली. त्यानंतर शैलेश बेंद्रे 2 षटकं टाकली, 23 धावा आणि 1 फलंदाज त्यांनी बाद केला. अशा रीतीनं 6 निर्धारित षटकांचा खेळ संपला आणि फलंदाजी करणाऱ्या स्टॅलियन संघाने बनवल्यात 56 धावा. जिंकण्यासाठी 57 धाव्यांचं आव्हान आहे आणि या 57 धावा बनवल्या जातील की या 57 धावा रोखल्या जातील पाहूयात. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघ हा सामना जिंकेल की स्टॅलियन संघ विजय मिळवतोय ते पाहणं तितकंच गरजेचं आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावामध्ये समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळणार आहे. 2013 साली आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते जुन्नर भूषण पुरस्कार ज्यांना प्राप्त आहे आणि 2023 साली डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब खासदार यांच्या शुभ हस्ते ज्यांना शिवनेर भूषण हा पुरस्कार प्राप्त झाला. आमचे मार्गदर्शक मनोज बेल्लेकर सर यानंतर दुसऱ्या डावामध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत. सर या आपलं मनापासून सहर्ष स्वागत. मानवंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेटप्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत. दमदार स्वागत. स्वैग से करेंगे सबका स्वागत। धन्यवाद शाहरुख सर, धन्यवाद राहुल बॉम्बे सर. एक डाव या ठिकाणी संपलेला आहे. 56 धावा ज्या बनवल्या गेलेल्या आहेत स्टॅलियन टीमकडून आणि आता आपल्याला पाहायचे की या 56 धावसंख्येनंतर 57 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पायरन्स क्रिकेट क्लब सज्ज झालेला आहे. पहिला चेंडू युवराजचा असेल गणेश जाधवसाठी. गणेश जाधवसाठी नाही, इथे हर्षल भांगे याच्यासाठी हा चेंडू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू जो आहे तो इथं रिवर्स खाण्याचा प्रयत्न केला जातो हर्षलकडून. पहिला चेंडू इथं डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे.
आणि या दरम्यान हर्षच्या बॅट म्हणून चेंडू पोहोचेल मात्र मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार छेडन माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. अगदी उजवटीच्या थोडासा बाहेरचा चेंडू अगदी गुडघा जमिनीत टेकवला गेला आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय मिड विकेटला चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. या दरम्यान अगदी आपण पाहिलं भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहिलं मिळेल. तर आमचे मित्र दादाबाई शेगांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार जर हर्षल भांगे यांनी जर खेळले तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे दादाबाई शेगांच्या वतीने. या दरम्यान अगदी आपण पाहिले फायनल चेंडू खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. चांगला कॉल होता गणेश जाधव यांचा कारण हर्षल फक्त पाहत राहिला होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहिले गणेश जाधव यांचा कॉल आला. त्यानंतर एक सिंगल पळून पूर्ण केली गेली. लेग बाय चोरपणे धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. अर्थात 7 झाल्यात पण उर्वरित 50 धावा ज्या बनवायच्या आहेत उर्वरित असणाऱ्या 32 चेंडूमध्ये. बॅचच्या साईने मात्र ही धाव जी मिळते हर्षलच्या खात्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. गणेश जाधवच्या बॅट म्हणून चेंडू फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. सीमारेषा भेदून गेला पार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थोडेसे शफल झाले होते आणि त्यानंतर अगदी आपण पाहिले की मिड स्टिकवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू फक्त मनगडाच्या साईने चेंडू दिशा दिली गेली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. या दरम्यान एकदम आपण पाहिल्या चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला पार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. या चौकाराची रूपाने अगदी आपण पाहतोय धावफलक पुढे जाऊन पोहोचला 15 वरती. षटक क्रमांक पहिलं संपलं बिनबाद 15 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी संपले गेले आणि षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी आता गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अगदी आपण पाहिला तर तो गोलंदाज आलाय नवनाथ हडवळे. त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेवटच्या 30 चेंडूमध्ये 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जिंकणारा संघ इथे लगेच 3रा सामना खेळणार आहे आणि 11 कनोली संघाच्या विरोधात आणि त्यातून कळणार आहे आम्हाला या स्पर्धेत बक्षीस फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ कोणता आहे. हा 3ऱ्या सामन्यातून कळणार आहे. पण त्यासाठी तर कडवी झुंज दोन्ही संघाने द्यावी लागेल. आणि 11 कनोलीच्या संघाच्या विरोधात लढणारा संघ कोण असेल. तो स्टॅलियन 11 असेल की पायरन्स क्रिकेट क्लब असेल हे पहिला थोडासा वेळ निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागणार आहे. गोलंदाज तयार आहे नवनाथ. समोरच्या बाजूला हर्षल. या दरम्यान अगदी आपण पाहिलं रेवाचा प्रयत्न केला गेला आणि 3ऱ्या पंचांची मदत. तिसऱ्या पंचांची मदत आहे. वाईट नाही तिसऱ्या पंचांची मदत. सीझन थोडासा क्लोज आहे.
त्यामुळे वारंवार रिव्हर्स आणि फॉरवर्ड करावं लागते, कारण एक एक चेंडू अतिशय महत्त्वाचा आहे, एक एक बॉल अतिशय महत्त्वाचा आहे, एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे. एखादा टर्निंग पॉईंटसुद्धा संघाला खूप मोठ्या अडचणीत आणू शकतो. ह्या गोष्टी आपण सातत्याने पाहिलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये घडलेल्या घटना पण आपण अशा प्रकारच्या पाहिलेल्या की जिथं सिंगल यायला पाहिजे ते सिंगल न घेतल्यामुळे बऱ्याच वेळा अडचण निर्माण झाली. जिथं अगदी आपण पाहतोय एखादा वाईट बॉल पडल्यानंतर संघाला अडचण निर्माण झाली, कधी कधी नो बॉल एखादा पडल्यानंतर त्याच्यानंतर अडचण निर्माण झाली. संघ अडचणीत बऱ्याच वेळा सापडलेले आहेत आणि आता आपल्याला पाहायचं आहे आणि पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. नो बॉलचा इशारा निश्चित प्रमाणात आपण पाहतो या ठिकाणी आलाय. दाबरा का धावसंख्या 16 आहे. फ्री हिट आणि इथं अगदी आपण पाहिलंय इथे क्षेत्ररक्षण खराब झाले. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार. सीमारेषा बेदुली गेला, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. करण कडून झालेली थोडीशी खराब कामगिरी, त्याचा परिणाम पाहायला मिळाला. चेंडू सीमाच्या बाहेर पोहोचले. जिथे एकही धाव नव्हती तिथं 4 धावा त्याला पाहायला मिळाल्यात. पॉवर प्ले आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलं की आपण चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. सीमारेषा बेदुली गेला, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. खूप वेळ झालाय प्रयत्न करत होता हर्षल भांगे की अगदी चेंडू मिडल होईल, बॅट वरतील रिव्हर्स एखादा फटका खेळता येईल आणि यावेळेस अगदी ती गोष्ट तो साकारताना पाहायला मिळालाय. 24 धावा आणि परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळला. चेंडू सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर जाऊन पोहोचलाय. 4 रन चौकार. सीमारेषा बेदुली गेला, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत. लागोपाठचे 3 चौकार आलेत जे नवनाथ हडळेला खेळलेत. हर्षल भांगेच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय 28 धावा आहेत. निम्म्या झाल्यात. निम्म्या अजून पण पॉवर प्लेच्या अगदी 3 चेंडू अजून यायचे बाकी आहेत आणि विशेष म्हणजे निम्म्या धावा आता झालेल्या आहेत. 28 धावा झाल्यात. अजून 29 धावा बनवायच्या बाकी राहिल्यात. 10 फलंदाज खेळायचे अजूनही बाकी आहेत. बिनबाद 28 धावा. गोलंदाज परत नमनाथ आपल्या गोलंदाजीवरती तयार आहे. आतापर्यंत 13 धावा 3 चेंडूत खर्च केल्यात नमनाथने. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले उंची खूप आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचला गेला नाही आणि चेंडू सीमारच्या दोपास अगदी अडवला जाईल आणि चेंडूची फिकी येईपर्यंत इथं अगदी आपण पाहतोय 2 धावा आरामात पळून पूर्ण केल्या गेल्या. दापरा धावा संख्या 30 रन विदाउट लॉस. 30 धावा. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळालं. ध्रुवन चेंडू कव्हर होताना पाहायला मिळालाय. सुनील खर्डे बॅकअपसाठी होते. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. 30 वरती धापलक आणि या 30 धावा होत असताना 21 धावा हर्षल भांगे याच्या आहेत. बिगेट मुख्य व्यासपीठावरती आलेला हा खणखणीत षटकार. आता मी नाही कोणाला बी. फटका साधवा आगेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ डुगरे पाटील व श्री महेश. विशेष करून अगदी आपण पाहतोय लोणीचा म्हणजे लोणी प्रवराचा मार्शल नाव त्याचा हर्षल जबरदस्त कामगिरी करतोय. परत एकदा शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल सक्सेसफुल और ये 6 रन षटकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा
पॉवर प्लेच्या असणारे दोन्ही षटकं संपली गेलीत आणि पॉवर 42 धावा. संघामध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बिन बाद 42 धावा आहेत. उर्वरित 24 चेंडू आणि बनवायच्या आहेत 15 धावा. 24 चेंडू 15 धावा या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. हर्षल भांगे यांच्या या चांगल्या खेळीसाठी त्यांचे बंधू अक्षय भांगे यांच्या वतीने, त्यांचे मोठे बंधू अक्षय भांगे यांच्या वतीने 2100 रुपयाचं रोख पारितोषिक भावाच्या वतीने भावासाठी ही दिली. शाबासकीची थाप. आणि ते हर्षल भांगेसाठी जे बक्षीस आहे जे अक्षय भांगेंनी या ठिकाणी पुकारलेलं आहे ते सार्थक भांगे या भावाकडे मात्र जमा करा. भावाने लावलेलं बक्षीस भावासाठी ते भावाकडे जमा करावं अशी विनंती असेल. सचिन घुगे या दरम्यान अगदी आपण पाहतोय गणेश जाधवच्या बॅट मधून शरण खिलाडी के मस्तक पे दस्तक. शरण षटकार. फटका सातवा धाव. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगे पाटील व श्री महेश भाऊ लोखंड कमी चेंडूत विजय मिळवत या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड होणार का? अजून 9 धावा बनवायच्या आहेत. 23 चेंडू बाकी. परत एकदा आपण पाहिलं चेंडू मिड विकेटला पोहोचलाय तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 4 रन. चौकार. अजून एक चौकार आलाय. सीमारेषा भेदून गेला. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा. विशेष म्हणजे गणेश जाधव 4 चेंडू खेळलेत. 4ही बाउंड्रीज आहेत म्हणजे 1 षटकार आणि 3 चौकार आहेत. हर्षल भांगे 300चा स्ट्राईक रेट. 3 चौकार 3 षटकार 11 चेंडूत नाबाद 33 धावा आहेत. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट. सामना संपलाय का? हो सामना संपलाय. शरण छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली. पहिल्या डावाचा विचार केला तर त्याच्या अगोदर आपण विजय षटकार पाहू. गणेश जाधवच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय एक जबरदस्त फटका त्याला पाहायला मिळालाय. आणि मित्रांनो गणेश जाधव आणि हर्षल भांगे या जोडीसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. या स्पर्धेमध्ये 15 चेंडू सामना संपवलाय. हे रेकॉर्ड होताना पाहायला मिळाले आणि सगळ्यांच्या वतीने अगदी टाळ्यांच्या गजरात या दोन्ही खेळाडूंचं कौतुक होताना जे आपल्याला पाहायला मिळतंय.